मॉर्निंग. आवाज येतोय का सगळ्यांना? जर आवाज येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. लेक्चरला सुरुवात करूया आपण. येतोय आवाज? चॅट बॉक्स मध्ये चला येस आवाज येत असेल, येतोय सर्वांना. चला लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण आता गेल्या तासापर्यंत आपण सगळे व्याकरणाचे घटक संपवलेले आहेत, बरोबर. एक 10 मार्काचं व्याकरणाचे सगळे घटक झालेले आहेत. आणि आता आपण काय करतोय, कथा वाङ्मय प्रकार जो आहे, कथा वाङ्मय परिचय, कथा साहित्य प्रकार परिचय, आणि 2 कथा आहेत आपल्याला. त्या 2 कथा आहेत. एक कथा आहे शोध आणि दुसरी कथा आहे गडी. तर त्या आपण कथा घेणार आहोत. आणि हे सलग आपण घेणार आहोत, म्हणजे आपले 2 घटक पूर्ण होतील. 2 जे 5 विभाग आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, ते 5 पाठ्यपुस्तकामधले विभाग पूर्ण होतील. आणि नंतर आपण मग गद्य पद्य याकडे वळूया, बरोबर. तर आता येणारे काही दिवस जे लेक्चर होतील सगळे आपले, कथा साहित्य प्रकार परिचय आणि त्या 2 कथा आहेत त्याच्यावरती लेक्चर होतील. पहिल्या घटकामध्ये आपण जो पाहणार आहोत, पुस्तकं तुमच्या कशी असतील. आता मात्र इथं लिखाण कमी आहे, बरोबर. लिखाण इथं कमी आहे आणि तुम्हाला आता फक्त जे PDF पाठवलेले आहेत त्याचं आधी वाचन करायचं आहे. जर आपण परीक्षेचा जर आवाज बघा येतोय ना, ते आवाज कमी येतोय, काय करावं लागेल. येतोय का आवाज? बघा बरं एकदा. चॅट बॉक्स मध्ये टाका पटपट. हो येतोय, पुरेसा आवाज येतोय. ओके. तर मी काय म्हणत होतो की आपण आता कथा वाङ्मय, जसं गेल्या वर्षी आपल्याला नाटक वाङ्मय प्रकार होता, आपण नाटक वाङ्मय प्रकाराची सगळी माहिती पाहिलेली होती. निर्माण म्हणजे त्याचा उगम कसा झालेला आहे, विकास कसा होत गेलेला आहे, आणि जे 2-3 नाटक होती ते पाहिली, बरोबर. त्यातलं एकच पाहिलं आपण. या वर्षी 12वीत आपल्याला कथा वाङ्मय प्रकार आहे. अगदी आपल्याला पहिल्यापासून परिचित असणार. कथा म्हणजे गोष्ट, स्टोरी. आणि 3 घटकामध्ये या 8 मार्काचं विभाजन होणार आहे. पहिलं कथा साहित्य प्रकार परिचय, बरोबर, आणि 2 कथा आहेत. आता या घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला परिच्छेद येणार आहेत. लक्षात येते मी काय सांगतोय ते? कथा साहित्य प्रकार या घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला परीक्षेमध्ये काय येणार आहे, त्याचे परिच्छेद येणार आहेत, बरोबर. परिच्छेद आहेत आणि त्या परिच्छेदावरून जसं आपल्याला पठित अपठित असतात धड्यामध्ये, कवितेमध्ये, तसं फक्त ह्या पहिल्या याच्यावर कथा साहित्य प्रकार परिचय याच्यामध्ये तुम्हाला येणार. आणि दुसऱ्या 2 कथा आपण शोध आणि गडी कथा पाहणार आहोत. त्यावर तुम्हाला मग त्या कथेत काय आहे, व्यक्तिचित्र कोणती आहेत, पात्र कोणती आहेत, भाषा कशी आहे, कथानक कसं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, बरोबर. तर आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहूया. पहा, कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. पहा, स्क्रीनवर तुमच्या दिसत असेल. काय कथा जो हा शब्द आहे तो संस्कृत भाषेतील कथ या शब्दापासून काय झालेला आहे, तयार झालेला आहे. कोणत्या शब्दापासून?
कथा जो हा शब्द प्रकार आहे तो कथ. कथ म्हणजे काय? कथ म्हणजे सांगणे. कथ कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा शब्द झालेला आहे. जसं आपण व्याकरणामध्ये पाहिलेला आहे. भाषा हा जो शब्द आहे तो भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. तसा कथा हा जो शब्द आपण वापरतो तो कथ या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि या कथ शब्दाचा अर्थ काय आहे? सांगणे, निवेदन करणे, माहिती देणे. बरोबर. पहा की मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि यातूनच कथेचा जन्म झाला. म्हणजे ही जी कथा आहे, कथा वाङ्मय प्रकार आहे, अतिशय प्राचीन आहे. म्हणजे मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक हे जे साहित्य, वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, कविता, या सगळ्या साहित्य प्रकारामध्ये कथा हा सगळ्यात प्राचीन किंवा जुना साहित्य प्रकार आहे असं आपल्याला सांगता येईल. बरोबर. आणि जेव्हा मनुष्य बोलायला लागला त्याला काहीतरी सांगावं असं वाटू लागलं, लक्षात आलं, तेव्हा त्याची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. पहा आता कथा या शब्दाचा अर्थ काय आहे जर आपण पाहणार आहोत. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे गोष्ट. काय आहे अर्थ? गोष्ट. गोष्ट, कहाणी, हकीकत आणि वर्णन. समजलं? कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन. बरोबर. आजच्या तासाला आपण काय पाहणार आहेत की कथेचा उगम, कथा म्हणजे काय, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन. बरोबर. पुढे पहा. लक्षवेधी. लक्षवेधी सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जायची. बरोबर. हे जी आहेत आता, ही जी उदाहरणं आहेत किंवा ही जी वैशिष्ट्ये आहेत, कोणती? लक्षवेधी, सोपी, सुटसुटीत आणि रसाळ. या शब्दात पूर्वी गोष्टी सांगितल्या जायच्या. ज्यावेळेस कधी उपदेश करायचे असतील, बरोबर, किंवा काही माहिती सांगायची असेल, ती भाषा तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट माहित आहे, चिवताईची आणि कावताईची गोष्ट माहित आहे. आता तुम्हाला ससा मग ते कासव शर्यत कसं जिंकत त्यामध्ये अगदी सोप्या भाषेत ती गोष्ट सांगितलेली आहे. बरोबर. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, चिवताईची जी गोष्ट आहे, हा माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. बरोबर. ही गोष्ट 12व्या शतकातली आहे. म्हणजे चक्रधर स्वामींनी सांगितलेली गोष्ट आहे. चिवचं घर असतं मेणाचं, कावळूचं घर असतं शेणाचं, खूप पाऊस येतो, कावळ्याचं घर वाहून जातं, कावळा चिमणीच्या घरी जातो, चिमणी म्हणते माझ्या बाळाला आंघोळ घालते. तेव्हापासून म्हणजे 12व्या शतकापासून जवळजवळ आज त्या गोष्टीला 800-900 वर्ष झालेली आहेत. तरी सुद्धा आपण आजही लहान मुलांना ती गोष्ट काय करतो? सांगतो. बरोबर. इतकी प्राचीन परंपरा आहे कथेला. बरोबर. आणि पूर्वीच्या गोष्टी कशा असायच्या? लक्षवेधी असायच्या, सोप्या शब्दात असायच्या, सुटसुटीत असायच्या आणि रसाळ शब्दात सांगितल्या जायच्या. बरोबर. या श्रवण गोष्टीतून, श्रवण म्हणजे काय? ऐकणे. श्रवण भाषेची जी 4 वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन. श्रवण म्हणजे ऐकणे, भाषण म्हणजे बोलणे, लेखन म्हणजे लिहिणे आणि वाचन म्हणजे लिहिलेलं वाचणं. बरोबर. सगळ्यात लहान मूल किंवा एखादं लहान मूल जेव्हा एखादं भाषा शिकत असते
त्यावेळी ते श्रवण म्हणजे ऐकतं. ते जेवढं ऐकतं असं म्हणतात की जेवढं आपण जास्त प्रमाणात चांगलं ऐकू तेवढं बोलू, जेवढं बोलू तेवढं लिहू किंवा वाचू. बरोबर? या भाषेच्या पायऱ्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी सांगितल्या जायच्या एका एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे. बरोबर? अशा श्रवण, श्रवण म्हणजे काय? सांगणे, ऐकलेलं सांगणे. आणि ह्या गोष्टींचा हेतू काय होता? मनोरंजन करणे आणि अप्रत्यक्षपणे बोध देणे. लक्षात आलं? पूर्वीच्या कथा किंवा आजही आपण कथा सांगतो त्याचा उद्दिष्ट काय असतं की एकतर मनोरंजन किंवा काहीतरी बोध देणे. जर आपण आता ससा आणि कासवाची गोष्ट पाहिली तर काय बोध आहे की कोणतीही गोष्टीत घाई केली किंवा एखाद्याला जर आपण कमी लेखलं तर ते काय होतं? गर्वाचे घर खाली. लक्षात आलं? मनोरंजनही होतं आणि बोध देण्याचा प्रयत्न सुद्धा होतो. लक्षात येतं तुमच्या? अशा प्रकारे ही मौखिक परंपरेतून सुरू झालेली म्हणजे काय? तोंडी सांगणे. मौखिक याचा अर्थ काय? तोंडी सांगणे इथून सुरू झालेली कथा प्रकार मौखिक परंपरेतून सुरू झाला. ज्यावेळी छापखान्यांचा शोध लावला नव्हता, छपाई होत नव्हती, साधारणपणे 1450 या साली छापखान्याचा शोध लागला आहे. तो पण युरोपामध्ये. भारतामध्ये तो छापखाना येण्यासाठी जवळजवळ 16वं शतक उलगडलेलं आहे, म्हणजे 200 वर्ष लागलेले आहेत. तोपर्यंत सगळं मौखिक होतं. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे ती सांगितलेली आहे, ती लिहिलेली आहे, टाईप केलेली नाही. किंवा चक्रधर स्वामी असतील, चक्रधर स्वामींच्या पूर्वीच्या ज्या कथा असतील, ज्या गोष्टी असतील, ते चार आंधळे हत्तीची गोष्ट असेल, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात, मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या या कथा आहेत. त्या लिखित स्वरूपात येईपर्यंत, बरोबर, मौखिक म्हणजे तोंडी सांगण्यातून सुरू झालेला हा कथा साहित्य प्रकार छापखान्याचा शोध लागल्यानंतर लिखित, त्या कथा लिखित स्वरूपात स्थिरावल्या. म्हणजे काय? ते लिखित स्वरूपात त्या आपल्याला आता पुस्तकारूपी आपण वाचू शकतो. लक्षात आलं? मग कथा या वाङ्मय जो प्रकार आहे याला उत्तर लोकप्रियता लाभली आहे. जे मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, काव्य ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये कथा हा अतिशय जुना प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर? लक्षात आलं तुमच्या आता? परत एकदा थोडस रिवाइज करूया. पहा, कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथा हा शब्द कथ या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि कथा या वाङ्मय प्रकाराला भारतात मोठी परंपरा आहे. जेव्हा मनुष्य बोलायला लागला, जेव्हा मनुष्य काही कृती करायला लागला आणि आपल्याकडे असलेली गोष्ट दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हापासून कथा या वाङ्मय प्रकाराची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. कथा या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे काय? असाही तुम्हाला समजा तुम्ही पहिला परिच्छेद पाहिला आणि समजा परीक्षेला पहिला परिच्छेद आला तर तुम्हाला असं सांगतील की कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगा. तिथं आपल्याला बघूनच द्यायचंय काय? कथा या शब्दाचा अर्थ गोष्ट, हकीकत, कहाणी, वर्णन असा आहे. पूर्वीच्या काळी कथा कशा पद्धतीने सांगितली जायची? लक्षवेधी, लक्ष वेधून घेणारी, सोप्या भाषेत असायची, सुटसुटीत असायची, रसाळ शब्दात असायची. हे तिचे काय झाले? गुण झाले. किंवा अजूनही तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की कथेचे काय म्हणजे कशासाठी कथा सांगितली जायची? तर मनोरंजन आणि अप्रत्यक्ष बोध देणे यासाठी कथा सांगितली जायची. बरोबर? पुढे पाहूया आपण. आता कथा म्हणजे काय? बरोबर? आता कथा म्हणजे काय बरं? पहा, आरंभी, आरंभी म्हणजे फार पूर्वीच्या काळी ज्यावेळेस माणूस बोलायला लागला, भाषा तयार झाली, त्यावेळी आरंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा पहा, आरंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध, काहीतरी बोध द्यायचा आहे त्यासाठी कथालेखन केले जाते अगदी पूर्वीच्या काळी. नंतर तर मनोरंजन करण्यासाठी. पहा, नंतर कशासाठी? नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना
बरोबर. एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. बघा, कशासाठी? आरंभी कशासाठी? एखादी शिकवण सांगायची, काहीतरी बोध द्यायचा आहे, यासाठी कथा लेखन केले. त्या काळी मौखिक होतं. मौखिक म्हणजे काय? तोंडी. तोंडी का होतं? तर त्यावेळी छापखान्याचा शोध नव्हता. ज्यावेळी छापखान्याचा शोध लागला, शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, त्यावेळी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. लक्षात आलं? इथपर्यंत लक्षात आलं? पुढं पहा. आता कथेत काय काय असतं बरं? काय काय असतं कथेमध्ये? कथेत घटना असतात, बरोबर. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असतात. तुम्ही अनेक कथा ऐकल्या असतील, वाचल्या असतील, किंवा आपल्याला माहित असलेल्यापैकी आपण एका कथेचं उदाहरण घेऊ, ससा आणि कासव. कारण का हे उदाहरण घेतोय मी? बऱ्याच वेळा ती गोष्ट आपण ऐकलेली आहे, बरोबर. कथेत घटना काय आहे? पहिल्यांदा ससा आणि कासव यांची भेट होती तळ्याकाठी. कासव हळू चालणार असतं, ससा अगदी वेगात चालणारा असतो. सशाला वाटतं हे खूपच हळू चालते, आपण याच्यावर शर्यत लावू. कासवाला, जे कासव आहे म्हणजे प्रसंग आहे, वेगवेगळ्या प्रसंगातून, घटनेतून ती कथा होत जाते. शेवटी त्या कथेचा निकाल काय लागतो? की कासव जिंकतं. केवळ अशक्य असतं, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, मग ससा झोपतो वगैरे 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 वगैरे, बरोबर. कथेमध्ये घटना असतात, कथेला कथानक असतं, प्रत्येक कथेला कथानक असतं. कथेमध्ये पात्र असतात, ती कथा, कथानक, ती घटना, प्रसंग साकारण्यासाठी ते पात्र असतात. पात्र म्हणजे काय? वेगवेगळे पात्र असतात त्या कथेमध्ये. महत्वाची पात्र, गौण पात्र, बरोबर, पात्र असतात. कथेला स्थळ, काळ, वेळ असतो. काय असतं कथेला? स्थळ, काळ, वेळ. म्हणजे आपण म्हणतो ना, पूर्वीच्या काळी एक राजा होता, बरोबर. तो खूप पराक्रमी होता. म्हणजे काळ आहे, वेळ आहे, स्थळ आहे, अमक्या अमक्या राज्यात तो राहत होता, बरोबर. लक्षात काय ठेवणार तुम्ही? कथेत घटना असतात, ज्या आपण दोन घटना कथा पाहणार आहोत. एक म्हणजे शोध, दुसरी म्हणजे गडी, बरोबर. त्या कथेमध्ये वेगवेगळी पात्र आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, त्या कथा आपण पाहणार आहोत. पण आपण या तासाला काय पाहतोय? की कथा वाङ्मय प्रकार, म्हणजे कसा कसा त्या कथेचा, कथा वाङ्मय प्रकाराचा काय होत गेला? विकास होत गेला. लक्षात आलं तुम्हाला? घटना असतात, कथानक असते, पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ, या सगळ्या गोष्टी, बरोबर. परत पहा, कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरण असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. वातावरण असते म्हणजे काय? समजा एखाद्या विदर्भामध्ये असणाऱ्या कथालेखकाने कथा लिहिली, तर त्या कथेमध्ये विदर्भातलं वातावरण असणार आहे, प्रसंग असणार आहेत. एखाद्या कोकणी माणसाने कथा लिहिली, तर कोकणातलं वातावरण असणार आहे. एखाद्या पुणे या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीने कथा लिहिली, तर पुण्यामध्ये जे काही सुशिक्षित वातावरण आहे, किंवा आणखी काय आणखी काय आणखी, बरोबर. म्हणजे कथेच्या विषयानुसार तिच्यात वातावरण असतं. ग्रामीण कथाचे आपण कथेचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत, माहितीसाठी फक्त, पुस्तकात नाहीत, पण ते आपण पाहणार आहोत. यावरून तुमच्या ते लक्षात येईल. आता पहा, कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव काय असतात? कथेमध्ये ताणतणाव असतात, संघर्ष असतात, लक्षात आलं, गुंतागुंतीचे प्रसंग असतात, आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू असतो, क्लायमॅक्स असतो, बरोबर. आपण अनेक चित्रपट पाहतो, लक्षात येते, आपण अनेक चित्रपट पाहतो, आणि त्या चित्रपटांमध्ये सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो, आणि एक अशा प्रकारचा क्लायमॅक्स असतो. जर एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या खलनायकाने एखाद्या नायकाला खूपच त्रास दिला असेल, तर आपल्यालाही वाटतं आता याचं काहीतरी, नायकाचं चांगलं व्हावं, खलनायकाचं वाईट व्हावं, बरोबर. मग क्लायमॅक्स, उत्कर्ष बिंदू असतो, आणि तो, मग तो चित्रपट असेल किंवा कथा असेल, ती संपते. लक्षात येत आहे? तर पहा, अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. कथेची सुरुवात असतो, कथेचा मध्यान असतो, आणि शेवटी काय असतो? कथेचा शेवटही असतो. आणि त्या कथेला एक चांगल्या प्रकारचं
काय असतं? शीर्षकही असतं, बरोबर ना? नुसती कथा लिहिलेली आहे आणि त्या कथेला शीर्षक नाही. मी काही उदाहरणं सांगेल पहा. मरण स्वस्त आहे, मरण स्वस्त होत आहे, जेव्हा मी जात चोरली होती, बरोबर, वळीव, अशा अनेक कथा आहेत. तुम्हाला मी काही उदाहरणं शेवटी सांगणार आहेत, त्या तुम्हाला मिळाल्या तर काय करायचे आहेत? वाचायचे आहेत. लक्षात आलं तुमच्या? इथपर्यंत लक्षात आलं असेल की कथा म्हणजे काय आहे? एखादी शिकवण बोध देण्यासाठी कथा लेखन केले गेले आधी, नंतर मनोरंजनासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथेत कथानक असते, कथेत पात्र असतात, स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख असतो. कथेच्या विषयानुसार तिच्या विशिष्ट वातावरणात समर्पक निवेदन शैली असते आणि मग एक क्लायमॅक्स असतो, गुंतागुंत असते, संघर्ष असतो आणि अशाच कथा काय होतात की आपल्याला त्या आवडतात आणि लक्षातही राहतात. कळालं? बरोबर. आणि त्याला एक शीर्षक असतं. पुढे पाहूया. थोडक्यात सांगायचे तर ही कथेची व्याख्या आहे, पाठ करायची नाही पण लक्षात ठेवायची आहे. थोडक्यात सांगायचे तर आता जे आपण ह्याच्या आधीच्या याच्यामध्ये जे सगळं पाहिलेलं आहे, माहिती पाहिलेली आहे, त्याच्यावरून कथा या विषयाची अशी एक व्याख्या करावी लागेल किंवा केलेली आहे. कथा म्हणजे एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. जे आता आपण वेगवेगळ्या काय पाहिल्या होत्या? वेगवेगळे घटक पाहिले होते, बरोबर. कोणते घटक पाहिले होते? स्थळ, काळ, पात्र, त्यांचा परस्पर संबंध, घटना, विशिष्ट हेतू आणि शेवटी क्लायमॅक्स, वातावरण निर्मिती, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या म्हणजे कथा होती, बरोबर. अर्थात प्रत्येक कथेत सर्व घटक असतीलच असे नाही, काही प्रमाणात असतील, काही प्रमाणात नसतील. जर आपण प्रत्येक ठिकाणी जर स्थळ, काळ, वेळ, पात्र वगैरे सगळं पाहत गेलो, कधी कधी, बरोबर, हे सगळ्या गोष्टी येणार नाहीत. पहा, आता ही जी कथा आहे, एखाद्या कथेमध्ये एखाद्या कथेत पात्रांना महत्व असतं. तुम्ही जर चिवी जोशी, चिमणराव गुंड्याभाऊ यांच्या कथा, चिवी जोशींच्या कथा वाचल्या, त्यांच्यामध्ये त्यांची चिमणराव आणि गुंड्याभाऊ हे पात्र होते, त्या पात्रांना खूप महत्व असायचं. एखाद्या कथेत प्रसंगांना महत्व असतं. म्हणजे तुम्ही जर ग्रामीण कथा वाचल्या, तुम्हाला आठवत असेल लाल चिखल नावाची भास्कर चंदनशिवांची एक कथा होती. एका शेतकऱ्याची, शेतकरी शेतामध्ये टोमॅटोचं पीक घेतो, त्याला खूप कष्ट करतो, वाढवतो आणि बाजारामध्ये ते पीक, ते टोमॅटो विकण्यासाठी येतो आणि एकदम कवडीमोल भावाने ते टोमॅटो काय करतो, जातात. तर त्या ठिकाणी त्या टोमॅटोच्या ढिगावर तो अक्षरशः नाचतो आणि तिथं अक्षरशः म्हणजे एवढं कष्ट वाया गेलेलं असताना त्या लाल चिखल होतो. स्मशानातील सोनं कधीतरी तुम्ही ऐकलं असेल. अण्णाभाऊ साठेंची ही कथा आहे की एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो. मी जे हे तुम्हाला आता काही उदाहरणं सांगत आहे ते पुस्तकामध्ये येणार नाहीत, पण तुम्ही कुठे लिहून ठेवले, तुम्हाला भविष्यात कधी हे जर कथा वाचायला मिळाल्या तर तुम्ही अवश्य वाचा. चिवी जोशींच्या कथा आहेत. त्यानंतर शंकर पाटलांची वळीव कथा आहे. शंकरराव खरातांची जेव्हा मी जात चोरली होती ही कथा आहे, बरोबर. म्हणजे काही कथेत पात्रांना महत्व असतं, काही कथेत प्रसंगांना महत्व असतं, तर काही कथेमध्ये लेखकाचा दृष्टिकोन काय आहे की त्या कथा लेखकाने, कथा लिहिणाऱ्याने ती कथा कोणत्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. बळी नावाची एक विभावरी शिरूरकरांची कथा आहे पहा, बळी. अतिशय मांग गारुडी याचं चित्रण त्याच्यामध्ये आलेलं की कशा प्रकारे ते आहे, बरोबर. अशा अनेक कथा आहे. आता आपला हा घटक संपेपर्यंत तुम्हाला अनेक कथांची नावं येणार आहे. याच्या शेवटी मी तुम्हाला आपल्या पुस्तकामध्येच असलेले जे पान नंबर 67 वर काही प्रमुख कथाकार आणि त्यांचे कथा संग्रह आहेत, आपण तिथेही जरा चर्चा करूया, बरोबर.
आणि दृष्टिकोन महत्वाचा असू शकतो. कधी कधी एखाद्या कथेमध्ये वातावरण निर्मिती महत्वाची असू शकते. हे हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आहे आणि भावनांची सुद्धा असू शकते. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या कथेत पात्रांना महत्व असतं, एखाद्या कथेत प्रसंगांना महत्व असतं, एखाद्या कथेमध्ये लेखकाचा दृष्टिकोन कसा महत्वाचा असतो, एखाद्या कथेमध्ये वातावरण निर्मिती शिवाय विचार आणि भावना याही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. थोडक्यात या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला असं लक्षात येईल की थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे, की घडलेली आहे, एखादा प्रसंग घडलेला आहे, एखादा घटना घडलेली आहे आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. तर कथा म्हणजे केवळ प्रसंगाचं वर्णन नाही. कळालं? कथा म्हणजे प्रसंगाचं वर्णन नाही. किंवा व्यक्तीचं चित्र नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली यांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कथा म्हणजे काय आहे थोडक्यात? हा जो शेवटचा परिच्छेद आहे तो अतिशय महत्वाचा परिच्छेद आहे. तुम्हाला मी PDF पाठवेल किंवा नाही पाठवलं तरी तुमच्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचत. पान नंबर 62 वर या सगळ्या गोष्टी असलेल्या आपल्याला काय येतील दिसून येतील. त्याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्यानंतर पहा, कथेचे प्रकार आहेत. हे आपल्या पुस्तकात नाहीये, हे तुमच्या अवांतर साठी मी हे दिलेलं आहे. कथेचे प्रकार आहेत दैवत कथा, त्यानंतर विज्ञान कथा आहेत, त्यानंतर लोककथा आहेत, त्यानंतर विनोदी कथा आहेत, ग्रामीण कथा, दलित कथा, सामाजिक कथा आणि नीती कथा. हे ढोबळ मानाने कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे तुम्हाला पुस्तकामध्ये कुठेही सापडणार नाही. पण अशा प्रकारचे दैवत कथेमध्ये काय असणार आहे? जास्त करून सगळ्या देवदैवतांच्या कथा असणार आहेत. मग शंकर, हनुमान, राम सगळ्या. विज्ञान कथा म्हणजे काय? साधारण जयंत नारळीकर किंवा अशा अनेक, निरंजन घाटी, हे असे अनेक कथा लेखक आहेत की त्यांनी विज्ञान कथा लिहिलेल्या आहेत. जसं आपण जादूचा वगैरे पुस्तक पाहिलं आहे ना, कोई मिल गया वगैरे, त्यामध्ये तसल्या विज्ञान कथा. किंवा तुम्ही अवतार नावाचा जर इंग्रजी चित्रपट बघितला असेल की परग्रहावरील लोक पृथ्वीवर येतात आणि मग त्यांचं युद्ध, ह्या विज्ञान कथा आहेत. लोककथा म्हणजे काय? लोकांच्या उत्सव, सण, परंपरा यांच्या लोककथा. विनोदी कथा ज्या हसवणाऱ्या कथा असतात, बरोबर. ग्रामीण कथा म्हणजे वळीव, भास्कर चंदनशिव यांची कथा असेल किंवा रारो बोराडे यांच्या कथा असतील. ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं, कसे प्रसंग असतात, कसं राजकारण असतं, या ग्रामीण कथा. दलित कथा म्हणजे काय की जे ज्यांना अस्पृश्य समजले गेलेलं आहे, दया पवार असतील, शंकरराव खरात असतील, लक्षात आलं, अण्णाभाऊ साठे असतील, त्यांनी फकीरा नावाची जर तुम्ही कादंबरी आहे ती, पण ती कादंबरी तुम्ही वाचली तर अक्षरशः आपल्याला असं लक्षात येईल की कशी लोक जगतात, बरोबर. सामाजिक कथा असतात. आणि नीतिकथा म्हणजे काय? बोधकथा, सुविचार वर आधारित कथा. असे वेगवेगळे कथा या वाङ्मय प्रकाराचे हे प्रकार आहेत. हे पुस्तकामध्ये नाही, हे तुमच्या माहितीसाठी आहे, बरोबर. त्यानंतर कथेची पूर्वपीठिका पहा, की आता कथेची पूर्वपीठिका या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 63 वर कथेची पूर्वपीठिका दिलेली आहे. त्यामध्ये थोडस मी ऍड केलेलं आहे. साधारणतः हे साल जे आहे, बरोबर, 1890, श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे, हरिभाऊ नारायण आपटे. काय नाव आहे हे? हरिभाऊ नारायण आपटे. ह्या हरिभाऊ नारायण आपटे यांनी कर्मणूक हे एक साप्ताहिक आहे. काय आहे? साप्ताहिक आहे. साप्ताहिक म्हणजे काय? जे 7 दिवसातून प्रकाशित होते ते साप्ताहिक. दररोज प्रकाशित त्याला दैनिक म्हणतो आपण. 7 दिवसातून प्रकाशित त्याला साप्ताहिक म्हणतो. 15 दिवसातून प्रकाशित होतो त्याला पाक्षिक म्हणतो.
आणि महिन्यातून प्रकाशित होणाऱ्या ह्याला आपण मासिक म्हणतो. लक्षात आलं? तसं हे साप्ताहिक आहे आणि या साप्ताहिकेची सुरुवात ह. ना. आपटे, हरिभाऊ नारायण आपटे, साल बघा 1890, बरोबर. या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी कथा काय केलेल्या आहेत, प्रकाशित केलेल्या आहेत. कोणत्या, आता समजा कथेची पूर्वपीठिका हा जो परिच्छेद आला, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, हरिभाऊ नारायण आपटेंनी सुरू केलं साप्ताहिक कोणतं, किती साली सुरू केलं, तिथलंच बघून लिहायचंय. आणि कशा प्रकारच्या कथा प्रसिद्ध केल्या आहे तिथलंच तुम्हाला बघून लिहायचंय. कारण कथा वाङ्मय प्रकाराचा आपण अभ्यास करताना इथं जास्त पाठांतराची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला जे काही विचारलं जाईल ते तिथूनच बघून लिहायचं, फक्त एवढ्याच प्रकारासाठी, हरिभाऊ नारायण आपटे, बरोबर. पुढे पहा, आता जे पुस्तकात दिलेलं नाही पण तुमच्या माहितीसाठी किंवा तुम्हाला एक्स्ट्राची माहिती असावी म्हणून हे कालखंड आहेत कथेचे, बरोबर. हरिभाऊ नारायण आपटे करमणूक, लक्षात आलं. आता हा जो काळ आहे अव्वल इंग्रजी काळ, म्हणजे इंग्रज भारतात आले, संपूर्ण भारतावर त्यांनी सत्ता स्थापन करायला सुरुवात केली. साधारणतः 1818 साली पेशवाईचा अंत झाला. म्हणजे 1818 साली शनिवार वाड्यावर आपला पेशवांचा जो आपला किंवा मराठ्यांचा जो झेंडा होता तो इंग्रजांनी काढला आणि त्यांचा युनियन जॅक इंग्लंडचा झेंडा लावला. किती साली? 1818. साधारणतः हा अव्वल इंग्रजी काळ आहे. म्हणजे इथं लोक अजून आपली भारतातली त्यांना शिक्षण पोचलेलं नव्हतं, पण आता इंग्रज आल्यामुळे ते थोडे थोडे शिकू लागले होते. त्यामुळे हा बरोबर 1818 आणि हा 1800 ते 1885 हा पहिला काळ. सगळ्या ज्या कथा आहेत या काळात 1800 ते 1885 या काळामध्ये सगळ्या भाषांतरित कथा होत्या. म्हणजे इंग्रजी साहित्यातली एखादी कथा घ्यायची आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं, बरोबर. हा एक कालखंड. हा काळ आहे करमणूक, जे आपल्या पुस्तकामध्ये दिलंय ना, करमणूक कालखंड. हे सगळंच एकत्र घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल करमणूक कालखंड, बरोबर. हा किती आहे? 1886 ते 1915 पर्यंत. इथं 90 दिलेला आहे, बरोबर. 1815 ते करमणूक कालखंड हा ना आपटी. इथं मनोरंजन कालखंड आहे 1916 ते 1925. इथं आता इथं जे आहे ना करमणूक, मनोरंजन, यशवंत, किर्लोस्कर, सत्यकथा, अभिरुची, हे सगळी साप्ताहिकांची नावं आहेत. कशाची नावं आहेत? साप्ताहिकी. त्या त्या कालखंडामध्ये समजा 1886 ते 1915 मध्ये करमणूक साप्ताहिक होतं. त्यांनी कथा या वाङ्मय प्रकाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. 1916 ते 1925 हा मनोरंजनचा कालखंड आहे. मनोरंजन म्हणजे काय? हे सुद्धा मासिकाचं नाव आहे. जसं करमणूक हे मासिकाचं नाव आहे, तसं मनोरंजन हे सुद्धा मासिकाचं नाव आहे. हे यशवंत, किर्लोस्कर हे सुद्धा मासिकांची नाव आहेत. 1926 ते 1925. सत्यकथा, अभिरुची साधारणतः देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासचा हा कालखंड आहे. आणि मराठी साहित्यामध्ये सत्यकथा आणि अभिरुची या मासिकांना खूप मानाचं स्थान आहे. त्यांनी कथा असेल, कादंबरी असेल, या सगळ्यांना श्रेष्ठ दर्जाची उंची प्राप्त करून दिलेली आहे. त्यानंतर पहा नवकथा. 1900 साधारणतः 45 नंतर हा वाङ्मय प्रकार उदयाला आलाय, नवकथा. ते आपण परत कधीतरी बोलूया. आणि 1960 नंतर भारत देश स्वतंत्र झालेला आहे. त्यानंतर भारत देशामध्ये शिक्षण आपणच राज्यकर्ते होतो. इंग्रज भारतातून गेलेले आहेत. शिक्षणाचा प्रसार होऊ लागलेला आहे. आणि 1960 नंतर स्त्री शिक्षण आहे. बदल महात्मा फुले, सावित्रीबाई फुले किंवा लोकहितवादी यांनी जो बीज लावलं होतं स्त्री शिक्षणाचं, त्याचा जास्त प्रसार झाल्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने हे स्त्रियांनीही कथा लेखनामध्ये भाग घेतलेला आहे. कारण त्या सुशिक्षित झालेल्या आहेत. त्यांना तर त्यांच्या स्वतःचं महत्व पटू लागलेलं आहे. आणि स्त्रियांनी हा सुद्धा काय केलेला आहे, साहित्य प्रकार खूप लोकप्रिय केलेला आहे. जसं आता आपण गोपू काळे यांची शोध कथा पाहणार आहोत आणि प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा पाहणार आहोत. त्यावेळी आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लक्षात आलं? इथपर्यंतच आपण पाहूया आजच्या तासाला. काय पाहिलं आजच्या तासाला आपण? कथा साहित्य प्रकाराचा परिचय. कथा म्हणजे काय, कथाच थोडक्यात तिची गुणवैशिष्ट्ये, त्याचे वेगवेगळे प्रकार, हे सगळे आपण पाहिलेले आहेत. उद्याच्या तासाला आपण कथेचे घटक हा आता आपण सारांश पाहिलेला आहे, बरोबर.
आणि कथा कशी निर्माण झाली, कसा विकास आणि होत होत कस गेला. तर तुम्ही आज काय करायचंय, पान नंबर 62 आणि पान नंबर 63 याच्यावर ही जी माहिती दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे. हा या प्रकाराचं कथेची वैशिष्ट्य, कथेचे घटक उद्या पाहूया, कथेची वैशिष्ट्ये नंतर, बरोबर. 1-2-3 तासामध्ये होईल आणि हे प्रकरण संपेल, बरोबर. वेळ पण संपलेली आहे आणि लेक्चर संपेल आपलं. आपण इथं थांबूया. काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, मला काय करू शकता, विचारू शकता. हाच व्हिडिओ किंवा आत्ता जर डाउनलोड केलेला, आत्ता जर रेकॉर्ड केलेला आहे, एक 5-10 मिनिटामध्ये मी ग्रुपवर टाकतो. तुम्ही नंतर पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही त्यांना पाहता येईल, आणि ज्यांना जर थोडीशी घाई झाली असेल तर ते तुम्हालाही काय करता येईल, ऐकता येईल. थोडं लगेचच एक 10-15 मिनिटात मी अपलोड करतोय, आपल्या ग्रुपवर टाकतो.